कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला आग लागलेली आहे। कारखान्यातील मिल विभागाला ही आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। मिल विभागात वेल्डिंगचं काम सुरू असतानाच ठिणगी पडून ही आग लागली। कारखाना स्थळावर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरातील राजाराम कारखान्याला आग लागलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की कारखान्यामध्ये कशा प्रकारे ही आग जी आहे ती पसरत चाललेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी अग्निशमन दल आणि त्याचबरोबर कारखान्यातील जी फायर यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत केली जाते। आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे बंब आहेत ते बोलवण्यात आलेले आहेत घटनास्थळी, पण आपण पाहतो की आगीवर नियंत्रण मिळवण्यात अजूनही यश आलेलं नाही। सुरुवातीला आपण पाहतो की 2-3 स्फोट जे आहेत ते झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी आग लागली अशा प्रकारची माहिती आहे। एकूणच मेंटेनन्सचं काम देखील या ठिकाणी कोणत्या प्रकारे सुरू नव्हतं, तर कारखान्याचा हंगाम संपलेला आहे आणि त्याच्यानंतर काही फिटिंगची कामं केली जात होती आणि त्याच वेळेला आपण पाहतो की एक ठिणगी उडाली आणि त्याच्यानंतर हा स्फोट झाला अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे। सर्व यंत्रणा जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या जेवढ्या काही अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आणि त्यांच्या मार्फत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या तरी आपण पाहतो की जी आग आहे ती धुमसत असल्याचं दिसून येते। कुठल्याही प्रकारचे आगीच्या ज्वाळा मात्र या ठिकाणी दिसत नाहीत, त्यामुळे काही प्रमाणात आग विझवण्यामध्ये यश आलंय असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे तुमचा प्रताप नाईक, जी24 तास, कोल्हापूर। आणि या आगी संदर्भात अपडेट देखील आलेली आहे। आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। दरम्यान राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक यांनी वेल्डिंगचं काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडल्यानं ही आग लागल्याचं सांगितलंय। पाहूया ते काय म्हणाले। सीझन संपल्यानंतर खोलाखोलीची कामं चालू होती, ते कामगार होते, त्यावेळी लक्षात आलं की वायर एका ठिकाणी शॉर्ट झाली होती आणि त्या वायर शॉर्ट झाल्यामुळे ऑइल आणि हे बग्यास होता खाली किरकोळ, त्या किरकोळ आणि त्या वायर पेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किटमुळे या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे असं नाही आहे याच्यामध्ये की बाबा कुणी मुद्दामून केलं किंवा काय अशी घटना, पण कामगारांच्या लक्षात आलं, त्यांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण ते कंट्रोल न झाल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या बोलून घेऊन याच्यामध्ये हे काम करण्याचं हे